माननीय माजी सरपंच दहीहंडी उत्सव 2024 आभार व्यक्त करतो। इतक्या मोठ्या पावसात देखील मी इथे अर्धा तास आहे, आपण बघतोय सगळी लोक, कोणी इथे हल्ला नाही। प्रीतमबाई, एवढ्या जोरात पाऊस पडत असताना देखील हे सर्व नागरिक या आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या दहीहंडी उत्सवासाठी बाबतीत सगळ्याच कार्यक्रमात, मग तो कार्यक्रम सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे किंवा सांस्कृतिक असू दे, प्रीतम दादांचा त्याच्यामध्ये हात नाही असा कोणताच कार्यक्रम या पनवेल उरणमध्ये होत नाही असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या इथे वाटतं। पुनश्च आपण सर्वच करंजाडे नागरिक या आमच्या उत्सवाला या इथे हजेरी लावलीत आणि शेतकरी कामगार पक्ष त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र माजी सरपंच त्यांनी 5 वर्ष या करंजाडे विभागाचा विकास करण्यासाठी आपल्या टीम सोबत सदैव प्रयत्नशील राहिले। आज जे इथे उपस्थित आहेत ते प्रश्न हे मला वाटतं माजी सरपंच आमचे रामेश्वर आंगरे जेव्हा कारभार सांभाळत होते त्यावेळी नव्हते,
आज मात्र सगळेच जे प्रश्न आहेत, मला वाटतं रस्त्यापासून रामेश्वरजी आपण पाण्यासाठी, ज्या पाण्यासाठी हे करंजाडे गाव आसुसलेलं आहे, म्हणजे एवढा भरपूर पाऊस पडलेला असताना देखील आजही आपल्याला पाण्याची किल्लत आहे आणि तो सोडवण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी प्रीतमदादा म्हात्रे असतील, बाळाराम पाटील असतील, जयंत म्हात्रे साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सर्वच आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील, त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा खरा प्रयत्न कोण करत असतील तर ते रामेश्वर आंग्रे आणि त्यांच्या समेत असलेली करंजाडे गावाची ही सगळी टीम. या टीमचं खरंच मनापासून मी पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करतो, कारण त्यांची नागरिकांच्या प्रती असलेली जी काही भावना आहे ती या अशा प्रकारच्या आंदोलनात कायम दिसत आलेली आहे. पुनश्च सर्वांना या दहीहंडी उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्या निर्धास्त मंडळांनी या इथे सहा थर लावलेले आहेत, मला वाटतं दरवर्षी मानाची जी काही हंडी असते ती अजून व्हायचे, ती आमचे सरपंच डिक्लेअर करतीलच, परंतु निर्धास मंडळांनी जे मनोरे रचले होते, मानवी मनोरे रचले होते ते अप्रतिम होते. निर्धास मंडळाचं देखील मनापासून या इथे आमच्या इथे स्वागत. आपण वारंवार पनवेलमध्ये दरवर्षी यावं हीच गोविंदाची प्रार्थना करतो. बोल बाजीराव, अरे बोल बाजीराव, बोला गोपाळ कृष्ण महाराज की. धन्यवाद. आणि मला वाटतं जो माणूस आणि जो इथला रहिवासी सरपंच नसताना पण सरपंचापेक्षा जास्त काम करतो असा रामेश्वर, एकदा जोरदार टाळ्या या रामेश्वर आंग्रेंसाठी झाल्या पाहिजेत. कारण मी नेहमी सांगतो की तो एवढा हसतमुख माणूस आहे की नेहमी नागरिकांच्या प्रश्नासाठी तो आमचे वरिष्ठ नेते, मग सन्माननीय बाळाराम पाटील साहेब असतील, जयंत म्हात्रे साहेब असतील, काशीनाथ पाटील साहेब असतील, तो नेहमी त्यांच्याकडे या तुमच्या प्रश्नांसाठी साकडे घालत असतो. आणि आता आम्हाला पकडले, कुठलं काही काम असलं नाही दादा पहिले ऑफिस पाहिजे, हे पाहिजे. एक ऑफिस आहे परंतु तुमच्यासाठी लांब नको म्हणून दुसरं ऑफिस पाहिजे. खरोखर त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि हे सगळे प्रश्न मी आज प्रश्नांमध्ये जाणार नाही, कारण किती पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, तुमच्या मावेजाचा प्रश्न देखील तेवढाच आहे. कारण जो आता इथल्या रहिवाशांना त्याचा खूप नाहक त्रास होतो, परंतु किती जणांनी काय काय मांडलंय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु मी एकच सांगेन की संधी पुन्हा रामेश्वरला आणि आम्हा सर्व मंडळींना मिळाली तर नक्कीच हे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण शेतकरी कामगार पक्ष नुसतं बोलत नाही तर करून दाखवणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाची ओळख आहे. पण नुसतेच आम्ही रस्त्यावर जाऊन किंवा आम्ही आंदोलनाचा भडका घेऊन आम्ही प्रश्न मार्गी लावत असतो. त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला देईन की पनवेल महापालिकेमध्ये असणारा दुहेरी कर, मालमत्ता कर याचे 30% त्याच्यात कमी करण्यामागे आम्ही महाविकास आघाडी म्हणून यशस्वी झालो. आणि हे प्रश्न असेच चालत राहणार. परंतु तुम्ही नागरिक रामेश्वर आणि पूर्ण त्याच्या टीमच्या मागे खंबीरपणे उभी राहण्याची आज गरज आहे. कारण तुम्ही बघताय काम सरपंच नसताना पण तो त्याच्या पुढची कामं करतोय. खरोखर त्याची नागरिकांची जुळलेली नाळ आणि ही उपस्थिती मला वाटतं दाखवून देते की सरपंच आपले रामेश्वर आंग्रे यांच्यावर किती प्रेम आहे. तर आज सर्वप्रथम मी तुम्हाला दहीहंडी निमित्तानं गोपाळकाळा आणि दहीहंडीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि सरपंच हे नाव आहे परंतु ते रामेश्वरच्या मागेच, मग तो रामेश्वर आंग्रे म्हणा किंवा सरपंच म्हणा, इथे तुम्हाला या करंजाडेमध्ये फक्त आणि फक्त रामेश्वरचंच नाव दिसेल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. आणि येत्या पुढच्या काळात केलेल्या कामाच्या भरोशावर आणि येणारे काही नवीन प्रश्न आहेत किंवा जे प्रश्न उद्भवत आहेत त्याचे प्रश्न मार्गी कसे लावावे यासाठी रामेश्वर आणि आम्ही पूर्ण टीम तुमच्याशी कटिबद्ध आहोत एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा आम्हाला बोलावून जो आम्हाला मान सन्मान रामेश्वरची तुम्ही दिलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि तमाम करंजाडेवासियांच्या आणि आलेल्या सर्व दहीहंडीसाठी जे जे पद्धत आलेले त्या सर्वांचं इथे मी स्वागत करून